श्रीमद दासबोध दशक 15वा आत्मदशक समास पहिला चातुर्य लक्षण श्रीराम अस्तिमाशांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे. श्री समर्थ म्हणतात, सर्व शरीरे अस्थिमांसामय असतात. त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो. शरीरात नाना प्रकारचे विकार उत्पन्न होतात. त्या विकारानुसार बदलण्यात तो प्रवीण असतो. घनवट पोचट स्वभावे विवरून जाणीजे जीवे. व्हावे न व्हावे आघवे जीव जाणे. घनदाट काय आणि पोचट काय हे जीव अगदी सहजपणे विवरून जाणतो. त्यापैकी काय व्हावे व काय होऊ नये हे सर्व त्याला बरोबर कळते. एकी माग मागो घेणे, एका न मागताच देणे. प्रचितीने सुलक्षणे ओळखावी. एखाद्याला अनेक वेळा तोंड वेंगाडवावे तेव्हा एखादी गोष्ट मिळते, तर दुसऱ्या एखाद्याला त्याने न मागताच लोक देतात. या अनुभवावरून उत्तम लक्षणे कोणती ती ओळखावी. जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा. राह राहो शोध घ्यावा परांतराचा. माणसाने जीवाला जीव द्यावा, आत्म्यात आत्मा मिसळावा, म्हणजे आपला एकरूपत्व जाणून सर्वांशी आत्मीयतेने वागावे. राहून राहून दुसऱ्यांच्या अंतःकरणात काय चालले आहे याचा शोध घ्यावा. जाणवे एवढा कार्य झाले, ढिलेपणे हे वडाले. नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे. जानवे ढिले असले की ते एकात एक गुंतते, पण ते जर नीट नेटकेपणाने घातले असेल तर शोभून दिसते. तैसेची ही मनास मन, विवेके जावे मिळोन. ढिलेपणे अनुमान होत आहे. त्याप्रमाणेच माणसाने विवेकाने आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून घ्यावे, म्हणजे चांगले. ढिलेपणाने उगीच मनात नाना कल्पनांना वाव मिळतो. अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो. या कारणे प्रत्यय तो आधी पहावा. कल्पनेने कल्पना वाढत जाते, भिडेने कार्यभाग साधत नाही, म्हणून आधी अनुभव घेऊन पहावा. दुसऱ्याचे जीवीचे कळेना, परांतर ते जाणवेना. वश्य होती लोक नाना, कोण्या प्रकारे. दुसऱ्याच्या मनात काय आहे ते कळत नसेल, त्याचे अंतःकरण जाणता येत नसेल, तर मग अनेक लोक वश कसे होतील. आकल सांडून परती लोक वश्य कर्ण करीती. अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई. अक्कल न वापरता लोक वशीकरणाचे प्रयोग करतात, पण ते वेळोवेळी निष्फळ झाल्याने थंडावतात. जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी. जो कोणी विवेके विवरी, तोची श्रेष्ठ. जगदीश परमात्मा ही सर्व जगातील प्राणी मात्रांच्या अंतर्यामी असताना चेटके कोणावरती करावीत. या प्रकारे जो विचार करून जाणून घेतो तोच श्रेष्ठ होय. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ. कर्मानुसार प्राणी नष्ट, अथवा भले. जो श्रेष्ठ कार्य करतो तोच श्रेष्ठ होय. कनिष्ठ असतो तो सामान्य कार्य करतो. आपापल्या कर्मानुसार माणूस श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरतो. राजे जाती राजपंथे, चोर जाती चोरपंथे. वेडे ठके अल्पस्वार्थे, मूर्खपणे. राजे लोक राजमार्गाने जातात, चोर असतात ते चोर वाटेने जातात. वेडे लोक असतात ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी
मूर्खपणे वागतात. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाणा. नाना चातुर्याच्या खुणा, चतुर जाणे. मूर्ख माणसाला वाटते की मी फार शहाणा आहे, पण वास्तविक तो वेडा आणि दैन्यवाणा असतो. जो चतुर असतो तो अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा जाणतो. जो जगदांतरे मिळाला, तो जगदांतराची झाला. अरत्री परत्री तयाला, काय उणे. जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो, तो सर्वांचा अंतरात्माच होतो. त्याला इहलोकात आणि परलोकात काय उणे पडणार आहे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणूस काचे. राज्य सांडून पुकाचे, भीक मागे. बुद्धी ही भगवंताचे देणे असते. ज्या माणसाला बुद्धी नसते असा निर्बुद्ध माणूस कच्चा असतो. त्यामुळे तो आयते मिळालेले राज्य सोडून भीक मागतो. जे जे जेथे निर्माण झाले, ते ते तयास मानले. अभिमान देऊन गोविले, ठाई ठाई. ज्या ज्या गोष्टी जेथे निर्माण होतात, तेथील लोकांना त्याच आवडतात, मान्य होतात. ह्यांना त्याचा अभिमान वाटतो, पण अभिमानामुळे ते ठाई ठाई गुंततात. अवघेच म्हणती आम्ही थोर, अवघेची म्हणती आम्ही सुंदर. अवघेची म्हणती आम्ही चतुर, भूमंडळी. या जगात सर्वच लोक म्हणतात की आम्ही थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही चतुर आहोत. ऐसा विचार आणि तामना, कोणीच लहान म्हणविना. जाणते आणि ती अनुमाना, सकळ काही. असा विचार करून कोणी स्वतःला लहान म्हणून घेत नाही, पण जाणते लोक असतात ते कल्पनेने सर्व काही जाणतात. आपुल्या स्वाभिमाने, लोक चालिले अनुमाने. परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे. आपल्या अभिमानामुळे लोक कल्पना करीत राहतात, पण विवेकाने हे सर्व नीट जाणून घेतले पाहिजे. लटिक्याचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे. मूर्खपणाची लक्षणे, ते हे ऐसी. खोट्याचा अभिमान धरायचा आणि सत्याचा सर्वस्वी त्याग करायचा, ही तर चक्क मूर्खपणाची लक्षणे आहेत. सत्याचा जो स्वाभिमान, तो जाणावा निराभिमान. न्याये अन्याये समान, कदापि नव्हे. जो सत्याचा अभिमान धरतो तो निराभिमानी असतो. न्याय आणि अन्याय कदापिही एक नव्हते. न्याये म्हणजे तो शाश्वत, अन्याये म्हणजे तो अशाश्वत. बाष्कळ आणि नेमस्त, एक कैसा. न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे अशाश्वत होय. बाष्कळ आणि नेमस्त यांना एक असे म्हणतात का? एक अवघड भाग्य भोगिती, एक तष्कर पळून जाती. एकांची प्रकट म्हणती, एकाची क्रान कोंडी. एखादा प्रगटपणे भाग्य भोगतो, तर दुसरा एखादा चोरी करून पळून जातो. एकाचा मोठेपणा प्रगट असतो, तर एखाद्याचा मिंधेपणा असतो. आचार विचारे विण, जे जे करणे तो तो सीन. धूर्त आणि विचक्षण, तेची शोधावे. उत्तम आचार विचाराशिवाय जे जे काही करावे तो उगीच शीण होय. म्हणून चतुर आणि विद्वान माणसांचा शोध घ्यावा. उदंड बाजारी मिळाले, परी ते धूर्तेची आळिले. धूर्तापासी काही नचले, बाजायांचे. उदंड बाजार बुणगे एकत्र आले तरी धूर्त चतुर माणूस त्यांना बरोबर ओळखतो. चतुर माणसापुढे बाजाऱ्यांचे काही चालत नाही. या कारणे मुख्य मुख्य, तयासी करावे सख्य. येणे करिता असंख्य, बाजारी मिळती. या कारणे जो कोणी मुख्य असतील, श्रेष्ठ असतील, त्यांच्याशी सख्य करावे. असे केल्याने असंख्य बाजार पुणगे भोवती जमतात.
धूर्तासी धूर्तची आवडे, धूर्त धूर्तीच पवाडे. उगेची हिंडती वेडे, कार्ये विण. हुशार माणसाला हुशार चतुर माणूसच आवडतो. शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते. वेडे लोक असतात ते काही काम न करता उगीचच भटकत असतात. धूर्तासी धूर्तपण कळले, तेने मनास मनपण कळाले. परी हे गुप्त रूपे केले, पाहिजे सर्वे. चतुर माणसालाच चतुरपणाची पारख होते. असे झाले की त्यांची मने मिळतात. पण हे सर्व काही गुप्त रूपाने केले पाहिजे. समर्थांचे राखता मन, तेथे येती उदंड जन. जन आणि सज्जन आर्जव करीती. मोठ्या माणसाचे मन राखले, त्याला प्रसन्न करून घेतले की तेथे असंख्य लोक एकत्रित येतात. सज्जन माणसे आणि सामान्य लोकही आर्जव करतात. ओळखीने ओळखी साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी. नीती न्याये वाट रोधावी, पाषांडाची. ओळखीने ओळखी वाढवाव्यात, आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करावा. नीती न्यायाने वागून पाखंड मताचा प्रचार न होईल असा प्रयत्न करावा. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. सगट लोकांचा जिव्हाळा, मोडू नये. वेश साधा सुधा धरावा, पण अंतर्यामी अनेक कळा असाव्यात. सर्व लोकांचे प्रेम जतन करावे, त्यात अंतराय पडू देऊ नये. निस्पृह आणि नित्यनूतन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान. प्रगट जाणता सज्जन, दुर्लभ जगी. निस्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्यनूतन स्वानुभवपूर्ण ब्रह्मज्ञान प्रकट दिसत असते, असा जाणता सज्जन या जगात दुर्लभ आहे. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे. चंचळपणे तदनंतरे, सकळांठाई. नाना विषयांच्या पाठांतराने युक्त सर्वांच्या अंतःकरणास निवविणारा असून तो चंचळपणे सर्वत्र संचार करीत असतो. येके ठाई बैसोन राहिला, तरी मग व्यापची बुडाला. सावधपणे ज्याला त्याला, भेटी द्यावी. तोच जर एकाच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रहच नष्ट होईल. म्हणून सावधपणे सर्वांना वरचेवर भेट द्यावी. भेट भेटो जरी राखणे, हे चातुर्याचे लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे, समाधान पावे. वरचेवर भेटून त्यांना आपलेसे करावे, हीच चातुर्याची लक्षणे आहेत. उत्तम गुणांच्यामुळे मनुष्य मात्राला समाधान लाभते. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षण नाम समास पहिला समाप्त.